माननीय भाई जगताप साहेबांनी अतिशय महत्त्वाच्या विषयावर ही लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे आणि आज राज्यासमोर आणि देशासमोर देखील अंमली पदार्थ हा एक अतिशय मोठं आव्हान आहे आणि विशेषतः आपल्या युवा पिढीला ज्या प्रकारे या अंमली पदार्थामध्ये गुरफटण्याचं प्रमाण वाढतंय आपल्या सगळ्यांकरता ही चिंतेची बाब आहे आणि या दृष्टीनेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून गेल्या 2-3 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक फोकस पद्धतीनं अंमली पदार्थांच्या विरुद्ध एक लढा उभा केला आहे। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पहिल्यांदा भाईंनी जे विचारले त्या प्रश्नांची उत्तरं देतो की त्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच आपण पोलीस स्टेशन लेवलवर पहिल्यांदा पदांची निर्मिती घेतली। आता ती पदं देखील भरलेली आहेत, म्हणजे तिथलं जे युनिट आहे त्या युनिटमध्ये युनिटचा प्रमुख आणि त्याच्यासोबत युनिटमधले अंमलदार असं पूर्ण युनिट तयार केलेलं आहे। त्या युनिटला अंमली पदार्थांचं प्रशिक्षण आपण देतो आहोत, ते बऱ्यापैकी झालेलं आहे आणि यासोबत त्या युनिटला कारण एखादा अंमली पदार्थ सापडल्यानंतर त्याची पुढची कारवाई काय करायची, त्या संदर्भात टेस्टिंग कुठे करायचं, या संदर्भातली सगळी व्यवस्था आता आपण लावलेली आहे। त्याच्यामुळे आपली जी अपेक्षा आहे की पूर्णपणे सुसज्जित अशा प्रकारचं युनिट असावं, तशा प्रकारे ते सुसज्जित करण्यात आलं आहे। शाळा आणि कॉलेजेसच्या जवळ मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे। एकट्या मुंबईमध्ये 2000 पेक्षा जास्त अशा प्रकारच्या पानटपऱ्या किंवा जे शाळा कॉलेजेसच्या जवळ होते आणि जिथे संशयित अशा प्रकारचा व्यवहार चालतो, केवळ त्या ठिकाणी त्यांच्यावर धाडस टाकण्यात आले नाही तर त्यांना त्या ठिकाणून त्यांचं अतिक्रमण देखील काढून टाकण्यात आलेलं आहे आणि ही निरंतर चालणारी कारवाई मुंबईमध्ये आणि इतर ठिकाणी पण आपण ठेवलेली आहे। शहरांमध्ये हा प्रश्न अधिक आहे, गावांमध्ये आज आहे, पण शहरांमध्ये त्याची तीव्रता अधिक आहे। त्यामुळे शहरांमध्ये विशेषतः शाळा आणि कॉलेजेसच्या संदर्भात तिथले जे काही पानपट्ट्या किंवा अशा प्रकारचे ठेले आहेत याच्यावर कारवाई करणे आणि त्याच्यावर लक्ष ठेवणे अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे। हे खरं आहे की काही प्रकरणांमध्ये आपल्याला पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट ही मिळालेली आहे। जिथे पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट मिळाली आहे त्या ठिकाणी त्यांना आपण सस्पेंड करत नाही, थेट बडतर्फच करतो आहे। राज्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या काही केसेस झाल्या आणि ज्या केसेसमध्ये पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली देखील मिळाली, पण इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंटही पुराव्यासहित असेल तर आपण आता सस्पेंड त्यांना करत नाही, आपण 311 खाली आर्टिकल त्यांना त्या ठिकाणी बरखास्तच करतो।